नमस्कार मंडळी, मी अमित रासम माध्यम वायटी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मंडळी, आपण आलेलो आहोत भांडूप वेस्टला आणि या इथे प्राण्यांचं एक्झिबिशन भरलेलं आहे। त्यात कोणत्या कोणत्या प्रकारचे प्राणी आहेत आता आपण पाहणार आहोत। पाहूयात चला प्राणी। इथे शाळेतील मुलं आलेले आहेत। हे जे प्राण्यांचं एक्झिबिशन भरलेलं आहे ते पाहण्यासाठी शाळेतली मुलं या ठिकाणी आलेले आहेत। आता प्रथमच या ठिकाणी आता आपल्याला दिसत आहेत ते लवबर्ड्स आहेत। नॉर्मली बजीज है, नॉर्मली लवबर्ड्स आहेत। नॉर्मली है। ये है ब्लू बास, आती है बिल्लू बास, ब्लू मास बोलते हैं, बिल्लू मास, ब्लैक मास बोलते हैं। ये डार्क हो गया, ये लाइट हो गया। अच्छा, और भी कलर आते हैं। और इनको जो फूड देते हैं वो कौन सा रहता है फूड? बीज अपने आता है, सनफ्लावर सीड करके आता है। अच्छा, खाली वो खाते हैं और बाकी वैसे चावल वावल कुछ नहीं दे सकते? कुछ भी नहीं डालना है। अच्छा, सब सोचते लोग खाते हैं तो लोग हीटिंग अंदर मतलब जो पेट में रहती है हीटिंग पैदा होती है। अच्छा, कभी नहीं खिलाना। तो जो फूड रहता है लोग फूड खिलाना। सब जैसे आप कुछ भी डाल देंगे लोग तो खा तो लेंगे, नुकसान इन लोगों को होगा। अच्छा, अंदर तो नुकसान होता है, यानी साइड इफेक्ट होते हैं उसका। तो बाल झड़ जाएंगे, अच्छा, सब होता है। ये भी बजीज है। हाँ, आप पर देख रहे हो, ये हेलीकॉप्टर है। हेलीकॉप्टर बोलते ये हैं। बहुत कम मिलता है, अच्छा, रेयर है लेकिन। बहुत रेयर है। सब लोग साउथ अफ्रीका गए थे, 3 दिन हम लोग अभी तक मिला है। अच्छा, 4 साल में हम लोग जाते हैं, 1 साल एक बार। हाँ। बहुत कम मिलता है, मिलता ही नहीं है। 3 पीस हम लोग को मिला है। हम लोग ने इतना अच्छे से पाल के रखे, बेबीज पे लाए हमने। अच्छा, बेबीज रखे बड़ा हुआ, अभी इतना ब्लॉक हो गया है, इससे ज्यादा बढ़ेगा नहीं। देखिए नॉर्मली बघा एकदम छान दिसत है। रेड कलर दिख रहा है। ओके, और इसमें मेल और फीमेल कैसे पता बेचते नहीं, जो रेड देख रहे हो अपन, हैं? जो रेड वाला वो मेल है, मेल है। जो ऑरेंज है वो फीमेल है। ओके, जो फीमेल है कलर तुरंत चेंज कर लेगी। और ये क्या है? इसका नाम क्या है? जावा फिंचेस है। जावा फिंचेस। नॉर्मल है, ये भी नॉर्मल हो गया। इसका नाम क्या? कनूर नाम है। कनूर। यस, तो बेबीज आप लेके आएंगे, इसका बेबीज उसको आप टेम कर सकते हो, उसको आप सेफ्टी सिखा सकते हो। अच्छा, इसको नहीं गो तो गो हो जाएगा, कम तो कम होएगा। जो बढ़ता कुछ एग्रेसिव नहीं, कुछ नहीं देख सकते हो एकदम ऐसा फाइटिंग वीटिंग कुछ भी ऐसा इश्यू कुछ जरा सी भी नहीं है। ये एक आणखी पोपटाची जात आहे। पाइनएप्पल कनूर है। ये पाइनएप्पल। यस, इसके नीचे देखने लगे येलो येलो है। हाँ हाँ, इसमें मेल और फीमेल कैसे रहते? ये मेल है, डार्क है जो मेल है। और ये फीमेल। ओके, लॉरी एग्रेसिव बर्ड्स है, बहुत एग्रेसिव बर्ड्स है। सब इसको उंगली करेंगे तो खुद को मार के लेगा। और आप इसका हाथ डालेंगे देख सकते हो, ये हाथ तुरंत काट लेता है, बाइट कर लेते हैं। एग्रेसिव बर्ड है। बहुत एग्रेसिव बर्ड है। ये कौन? ये भी वही है ना? लॉरी है। ये भी लॉरी है। अपने चिमकादड़ देखिए, ये उल्टा होके खाना खाता है। उल्टा होके बेड जैसा। इसका जो पैर है इस पे लटका लेगा, नीचे जैसा फूड रखा है वैसा खाना खाएगा। ओके, ये उल्टा होके खाना खाता है। वाह, सो ब्यूटीफुल, सो सो एलिगेंट, लुकिंग लाइक वाव। यस, अरे हा बघा, ये भी लॉरी है। ये आप आवाज सुन पाते हो। ओके, एक्चुअली ये कलर चेंज करती है। कलर चेंज होता है? यस, ये ब्लू है तो लाइट कर लेगा अपने आप को। ऐसा? जैसे अपन अभी अपने ग्रे कलर पहने हो, हाँ। ग्रे कलर कर लेगा ये डार्क है ना, हल्का सी ग्रे कर लेगा। दिख रहा है इसका आगे दिख रहा है ग्रे कलर, हाँ हाँ, ये वैसा करेगा। तो ये भी बहुत एग्रेसिव रहता है। बेबी अगर आपने अमेजोन देखे रहेंगे, हाँ हाँ, सेम अमेजोन वो एग्रेसिव है, ये एग्रेसिव नहीं है, देख सकते हैं। हाँ,
फ्रेंडली है वो। तर मंडळी, हा पेट शो आहे भांडूप वेस्ट येथील उत्तर भारती महाविद्यालयाच्या इथे आणि हा पेट शो भरवलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी खासदार संजय दिनामामा पाटील यांच्या सुकन्या राजुल संजय पाटील यांनी। तर आता आपण त्यांच्याशी संवाद साधूया या पेट शो बद्दल। या ठिकाणी जो आलेलो आहोत, ज्या ठिकाणी पक्ष्यांचं प्राण्यांचं जे प्रदर्शन भरलेलं आहे, ते हे प्रदर्शन ज्यांनी भरवलं आहे ते राजोल संजय पाटील यांच्याशी आता आपण बोलणार आहोत त्या संदर्भात। तर आता आपण भेटूया ताईंना। तर आपण या ठिकाणी जे पक्ष्यांचं प्राण्यांचं जे प्रदर्शन थोडक्यात आपण भरवलं आहे, त्यामागचं कारण नक्की काय? कारण आपल्या इथे तर मला वाटतं पहिल्यांदाच भरलं आहे ना असं हे? मुंबईत हे पहिल्यांदाच होतं आहे की एक्झॉटिक ब्रीड्स आणि एक्झॉटिक स्पीशीजचे जे प्राणी आहेत त्यांचं सगळ्यांचं प्रदर्शन होतं आहे। तर मेन हेतू आपण सगळे बुक्समध्ये बघतो किंवा आपल्याला बाहेर ट्रॅव्हल करायला लागतं किंवा झूमध्ये जायला लागतं बर्ड्स आणि ॲनिमल्स बघायला। ते एक्झॉटिक स्पीशीज सगळ्यांना अवेलेबल होऊन सगळ्यांना बघता यावं म्हणून हे एक वेगळं कॉन्सेप्ट आणि पेट शो ऑर्गनाईज केला आहे। ते सगळे एज ग्रुप्स सगळे जनरेशन जेवून बघू शकतात आणि एन्जॉय करू। तर आपला हा कार्यक्रम 2 दिवसाचा असणार आहे। 6 तारीख म्हणजे आजची आहे आणि 7 म्हणजे ती उद्याची तारीख आहे। तर या 2 दिवसाचा जो कार्यक्रमाची रूपरेखा काय आहे? रूपरेखा अशी आहे की आपण इथे येऊन सगळे प्राणी आहेत ते बघू शकता आणि इथे डॉग शोज होणार आहेत। तिथे डॉग्सचे जे ट्रेनर्स आहेत ते कसे डॉग्स ट्रेन झालेले आहेत, त्यांचे ओबिडियन्स शोज, त्यांचं ग्रूमिंग सेशन, हे सगळं आपल्याला इथे बघायला मिळतं। ओके, थँक्यू। तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद। आय होप यू ऑल कम। आता आपल्या या मित्राकडे, आपका नाम क्या है? मेरा नाम जोहान है। जोहान है। तो अपने पास क्या क्या अभी इधर दिखाने जैसा? मैं एक्सोटिक बर्ड्स होते हैं, सब वैरायटीज के बर्ड्स रखता हूँ मैं जो लीगल है। लीगल है, अच्छा, ये मेन बात है, लीगल मांगते हैं। हाँ। ये इग्वाना है ना? अभी ये साइज में छोटा है, यानी छोटा ही है, इससे भी बड़ा होता है ना? मंडळी हे बघा, सरड्याच्या प्रजातीमधलं आहे आणि ह्याला इग्वाना म्हणतात। नाखून बड़ा है ना बहुत। तो ये कितना बड़ा होता है? इतना बड़ा, यानी 3-4 फुट का। तर हे आहेत ससे, सुंदर असे ससे आहेत। ये है गिनी पिग। गिनी पिग, अच्छा। तो इसमें जो इसको फूड दिया जाता है वो क्या रहता है? गिनी पिग फूड आता है और बाकी सब चीज़ खाते हैं, चूहे जैसे। ये पर्शियन कैट है। ये आहेत बदक, इंग्लिश मध्ये डक, आणि हे कबूतर आहेत। तर मंडळी हा बघा केवढा मोठा पोपट आहे हा। हे हार्लीपिन मकाव, याला हार्लीपिन मकाव म्हणतात। चोच बघा केवढी आहे। ये कौन सा ब्रीड है? ये सीवियर मकाओ है। सीवियर मकाव, अच्छा। तो ये बच्चा है? बच्चा नहीं, बस 6 महीने का। ये 6 महीने साइज का रहता है। मकाओ में सबसे छोटी जात जो आती है हंस मकाओ होता है। हाँ। ये सीवियर मकाओ होता है, फिर उसके बाद में सारे आते हैं। ये सीवियर मकाओ है। मंडळी हा तुम्ही भरपूर ठिकाणी असं पिक्चरमध्ये म्हणा, व्हिडिओमध्ये म्हणा, हे बघितलं असतील। ह्याला बोलतात कोकाटू। सुंदर असं आहे, वरती डोक्यावर तुरा असतो। ये कौन सा है? ये है अमेजोन। अमेजोन, इसका नाम ही अमेजोन है। हाँ, इसका नाम ही अमेजोन है और दिखता भी अमेजोन जैसा है। हरा हरा। हाँ। रेड बेलेट अमेजोन है ये। अच्छा,
मंडळी, आपला राणीच्या बागेचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यामध्ये हा बघितला होता आपण, आफ्रिकन ग्रे पॅरोट. मंडळी, ही आहे बकरी आणि या बकरीचं जात आहे बँटम. या बकरीच्या जातीचं नाव बँटम आहे. आणि हे तर तुम्हाला माहितीच असेल, फायटर कोंबडा हा जो दिसतोय तो नर आहे आणि ही जी आहे ती मादी आहे. थँक्यू ब्रो. बोला उसको म्याऊ करू म्याऊ. ही बघा मेन कोण जातीची मांजर आहे आणि ही आहे पर्शियन कॅट. आणि आता आपण जाऊन भेटणार आहोत डॉग शो मध्ये भाग घेतलेल्या दुरून दुरून आलेल्या अशा स्पर्धकांना. तर नमस्कार दादा, तुमचं नाव काय? अमोल वाळवे. वाळिंबे. तर तुम्ही कुठनं आलात? पुण्यावरून आलात. आणि आता ही जी ब्रीड आहे तर ही ब्रीड कोणती आहे? अमेरिकन कॉपर स्पॅनियल. अमेरिकन कॉपर स्पॅनियल. मग आता याला जे फूड लागतं ते कोणत्या प्रकारचं असतं? यांना नॉर्मल डॉगचं जे फूड असतं तेच फूड असतं. तेच असतं. यांना आम्ही रॉ देतो. रॉ चिकन, मटण किंवा बीफ. अच्छा, म्हणजे बॉईल करू. आता हा किती वर्षाचा आहे? ही आता 7 वर्षाची आहे. मेल आहे का? फिमेल. फिमेल आहे, सॉरी. 7 वर्षाची. ओके, थँक्यू. ही कोणती जात आहे सर? गोल्डन रॉटव्हिलर. आणि ती रेटिव्हर. हा किती वर्षाचा आहे? 7 वर्ष. तुम्ही कुठनं आलात? नेरळवरनं. नाव का आपलं? माझं नाव जनार्दन. ओनरचं नाव तासगाव. तासगाव. अगदी फ्रेंडली जात आहेत या कुत्र्याच्या, पाहिलं असेल. नमस्ते दादा, आपण कुठनं आलात? मी चेंबूरला राहतो. चेंबूरला राहता. आता तुमच्याकडे जी ही ब्रीड आहे ती ही ब्रीड कोणती आहे? ही बेल्जियम मेलेनोमा म्हणून. बेल्जियम मॅलोमा. मग ही ब्रीड ॲग्रेसिव्ह असते का? कुठची ब्रीड अग्रेसिव्ह किंवा एकदम नॉर्मल नसते. अच्छा. ब्रीड आता ही हायपर ऍक्टिव्ह ब्रीड आहे. तर हे ब्रीडला ऍक्च्युली वापरतात आर्मीमध्ये किंवा पोलीसमध्ये, हां. कारण का त्या हिशोबाने प्रोटेक्शन वर्क असतं. प्रत्येक ब्रीडचं स्पेशालिटी असते, त्या हिशोबाने तुम्ही घेतली पाहिजे. जर तुम्हाला घरात ठेवायचं तुम्ही पेट डॉग्स घेतले पाहिजे. जर तुम्ही स्पोर्ट्ससाठी यूज करताय तर स्पोर्ट डॉग घेतले पाहिजे. तो हा स्पोर्ट डॉग आहे. अच्छा, मग ह्याला जे फूड देतात ते कोणत्या प्रकारचं मी असतं? घरचं पेडिग्री? नाही, मी घरचं जेवण देतो. चिकन बॉईल करून देतो, राईस देतो, व्हेजिटेबल्स देतो. अच्छा. आणि हा आहे तो आता किती वर्षाचा आहे? ही 1.5 वर्षाची आहे. फिमेल. फिमेल आहे का? हो. ओके, थँक्यू. तर नमस्कार दादा, आपलं नाव काय? माझं नाव निलेश नार्वेकर. निलेश नार्वेकर. तर आता ही जी ब्रीड आहे ती कोणती ब्रीड आहे? बिगल आहे. बिगल. बिगल. अच्छा, ही मेल आहे का फिमेल आहे? ही फिमेल आहे. फिमेल आहे. तर आता तुम्ही कुठनं आलात? मी इथे जोगेश्वरीला राहतो. जोगेश्वरीमध्ये राहता. अच्छा. तर आजच्या ह्या कार्यक्रमासाठी तुम्ही जोगेश्वरनं आलात. थँक्यू. मंडळी, आपण घरामध्ये एखादा पाळीव प्राणी पाळतो आणि त्या पाळीव प्राण्याला आपण कशा प्रकारे वळण लावतो तो तुमचं सांगितलेलं कितपत ऐकतो याचाच एक उदाहरण म्हणजे हा डॉग शो आहे. आणि तो आता डॉग शो आपण आता बघायला जाणार आहोत. मंडळी, आता थोड्याच वेळात डॉग शो चालू होणार आहे. डॉग शो कसा असतो ते आता आपण पाहूया. तर या ठिकाणी प्रत्येक स्पर्धकाची त्याच्या श्वानाची माहिती इथे घेतली जाते. कोणती ब्रीड आहे, त्याचं नाव काय, मेल आहे का फिमेल आहे, त्यांच्या मालकाचं नाव काय, या प्रकारची सर्व स्पर्धकाची माहिती इथे नोंदवण्यात येते. आणि आता थोड्याच वेळात ही स्पर्धा चालू होणार आहे. आता डॉग शो चालू झालेला आहे.
सर आता हा जो आपला प्रकार आहे डॉग शोचा तो कोणता आहे? प्री बिगिनर. प्री ब्रेकनर. याच्यामध्ये काय असतं? त्याच्यामुळे डॉगला त्याचं हिल वॉक असतं, त्यांचे टर्निंग असतात लेफ्ट राईट, त्यांच्या हिल वॉक हिला म्हणजे आपण जशी कमांड देणार त्याप्रमाणे देऊ. मालकांबरोबर एकदम व्यवस्थित चालले पाहिजे. ते मालक सांगतात थांब तर थांबला पाहिजे असं, म्हणजे आज्ञाधारक. Face the dog. Wait for my command to say call your dog. When you call your dog, dog will come and sit straight in front of you. When I say finish, then put your dog in here. Either from front to left or from right to left, makes no difference. Are you ready? Yes. Leave your dog. Stay. Call your dog. Issue, come. Finish. Here. This is your. On. Forward. Left turn. Left turn. On. Forward. Right turn. Right turn. Yep. On. Exercise over. Over there. Hold your dog. Come. Next, come. Finish. On. Forward. Left turn. Left turn. On. Pull. Forward. Right turn. Right turn. On. Sit. Four. Ready? Do your dog. Stay. Hold your dog. Come. Ready? On. Forward.
Right turn. Out. Get ready for turn. On the dog. Dog. Finish. This is more. On. Forward. Left turn. Left turn. On. Forward. Right turn. Right turn. On. Okay, this is more. Get ready for the turn. Stop. Here. Finish. Good. Finish. On. Wait. Back. Up. Back. Left it. Forward. Left turn. Left turn. On. Wait. Forward. Right turn. Right turn. On. वेट मग कशी काय झालं बसायला तुला पटकन The dog in 6 there. Don't go. Okay. On your dog. Back, come. Excellent dog. Hey. Down. Back to the dog. And wait for the command to say, this is more. Don't touch the dog. This is more. Are you ready? Go, Kadambar. Say. On the dog. Perfect. Yeah. Dog. Bring. Yeah. Yeah. Come here. Let's go. No problem. Hey. Bring.
Go, take it. आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा, ज्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि मागील जर व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती जाऊन चेक करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राजा द्या. टेक केअर. गुड बाय.